श्री स्वामी समर्थ. आज आहे संकष्ट चतुर्थी, पण ही सामान्य संकष्टी चतुर्थी नाही आहे, तर ही आहे मराठी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी. फाल्गुन महिन्यातील या चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी असंही म्हणतात. वर्षाची सांगता करताना बाप्पाचा आशीर्वाद घेणं किती महत्त्वाचं आहे. आजच्या या दिवशी नेमकं काय करावं, तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या दिवसाचे महत्त्व. मराठी पंचांगाप्रमाणे हे वर्ष संपत आले आहे. वर्षभरात आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागण्यासाठी आणि येणारं वर्ष नवीन सुख समृद्धीचं जावं यासाठी आजची ही चतुर्थी जी आहे ती अत्यंत फलदायी ठरते. तर आजच्या दिवशी तुम्ही बाप्पाची मनोभावे सेवा केल्यास सर्व संकटांचं निवारण होतं. तर काय करायचं आहे, सकाळी सगळ्यांनी उठून ब्रह्ममुहूर्तावर तर स्नान वगैरे करून बाप्पाची अभिषेक वगैरे करून बाप्पाची पूजा तर केलीच असेल. बाप्पाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक केला असेल. बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा त्यासोबतच. आणि बाप्पाला लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंदाची फुले खूप प्रिय आहेत, त्यामुळे जास्वंदाची फुले अर्पण करा. आजच्या दिवशी बाप्पाला उकडीच्या मोदकांचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायला विसरू नका, कारण सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात, खूप म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात आवडतात. त्याच्यामुळे बाप्पाला 11, 21, 51 असे मोदक अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला मोदक अर्पण करायचे आहेत. दिवसभरात कामात असताना सुद्धा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे. हे पठण केल्यामुळं तुमच्या सेवेमध्ये अजून भर पडते आणि त्याची तुम्हाला पुण्यप्राप्ती होते. संकष्ट चतुर्थीचा हा उपवास चंद्रोदयापर्यंत केला जातो. दिवसभर तुम्हाला कडक उपवास करायचा आहे किंवा तुम्ही फलाहार जरी केला तरी चालतो. आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे, म्हणजे पाणी द्यायचं आहे, चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, पूजा करायची आहे चंद्रदेवांची, त्यानंतर बाप्पांची आरती करायची आणि आपला उपवास सोडायचा आहे. तर चंद्रोदय आपला रात्री 9:14 होणार आहे. आपल्या महालक्ष्मीमध्ये दिलेल्या कॅलेंडरप्रमाणे रात्री 9:14 चंद्रोदय होणार आहे. तर त्यावेळी तुम्हाला बाप्पाची पूजा वगैरे करून घ्यायची आहे. तर ही होती या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीची माहिती. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.